चला टाळ्या होऊन जाऊ दे या सामन्यासाठी, या दोन्ही संघांसाठी। फर्स्ट सेमीफायनलचा सामना या दोन संघांमध्ये। स्ट्राइक केलेला बॅट्समन ऋतिक भुवड। सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम। 1 मिनिट पंचा सामना थांबवायचा आहे आपण। सुस्वागतम 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 आदरणीय श्लोक कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई संस्थापक अध्यक्ष आणि चेअरमन आदरणीय आपण पाहू शकाल अविनाश महपती पाटील साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे। त्यांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। चेअरमन आहेत द नेवल अकाउंट्स कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे आणि श्लोक कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई संस्थापक अध्यक्ष आदरणीय आपण पाहू शकाल श्री अविनाश महपती पाटील साहेबांचे इथे आगमन झालेलं आहे। त्यांच्या समवेत आपण पाहू शकाल दिवा शाखा तज्ञ संचालक आदरणीय महेश पवार साहेब देखील उपस्थित आहेत। त्यांचे देखील मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। बेडेकर प्रीमियर लीग सीझन 7 मध्ये आदरणीय श्री अविनाशजी महपती पाटील आणि आदरणीय महेश पवार साहेबांचं मनपूर्वक आणि हार्दिक हार्दिक स्वागत आहे। सामना आपण सुरू करायचा आहे। सामना सुरू होते। दोन्ही संघांना आपण देऊया या सामन्यासाठी लाख लाख शुभेच्छा। गेम ऑन, लेट्स प्ले फर्स्ट सेमीफायनल।
नॉट आउट. एक धाव डिक्लेअर आहे, कारण की ऋतिक भुवडच्या विकेटचं महत्व माहिती आहे आदित्य लेवण्या टीमला, त्यामुळे ती अपील केली होती. नेक्स्ट बॉल टॅप करण्याचा प्रयत्न, चांगली फिल्डिंग, डॉट बॉल येतोय. 4 षटकांचा सामना आहे. फर्स्ट सेमीफायनल, इथून जो संघ जिंकेल तो संघ अंतिम फेरीमध्ये प्रवेश करेल मेगा फायनल. लाईन चुकीची आहे. वाईट +1. मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा धावसंख्या, 2 ने पुढे जाईल, 3 धावा धावफलकावरती आहेत. क्रिकेटचा हा दैदिप्यमान सोहळा सुरू आहे, गजर क्रिकेटचा, आणि 16 आनंदाचा डेलिब्रेट. डॉट बॉल येतोय. धावसंख्या आपण पाहू शकाल 3 धावा धावफलकावरती आहेत. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल आदरणीय अविनाश महिपती पाटील साहेब उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत आपण पाहू शकाल आदरणीय महेश पवार साहेब देखील उपस्थित आहेत. त्यांचे देखील स्वागत आहे या बेडेकर प्रीमियर लीग मध्ये. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. टॅप करतायत, क्षेत्ररक्षक आहेत. चांगली फिल्डिंग डीप मध्ये. मिळते फक्त आणि फक्त एकच धाव. धावसंख्या आहे 5. यावेळी लाईन चुकीची आहे. पंचांचा इशारा, व्हाईट बॉल येतोय. व्हाईट +1. मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा धावसंख्या, 2 ने पुढे जाईल, 7 धावा धावफलकावरती आहेत. पुन्हा एकदा खराब गोलंदाजी करतायत या षटकामध्ये. पुन्हा एकदा येतो हा व्हाईट बॉल. धावसंख्या 1 ने पुढे जाईल, 8 धावा धावफलकावरती आहेत. षटक क्रमांक हे पहिलं सुरू आहे. बॅकफुटला गेले, कट करतायत. मिळते एक धाव. जर विकेट घेतला वैभवचा तर 500 रुपयांचं पारितोषिक असेल. गोलंदाज निखिल साठी ही सुवर्ण संधी आहे अनिकेत कडून. व्हाईट +1. मिल्टीला चेंडूवरती एकूण फक्त व्हाईट. धावसंख्या 10. टॅप करण्याचा प्रयत्न आलाय, हा डॉट बॉल, आणि धावसंख्या आहे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर ओमसाई प्रतिष्ठान या टीमची 10. सुरुवात खूप चांगली झाली आहे या मॅच मध्ये. ओमसाई प्रतिष्ठान या संघाने 10 धाव बनवल्यात पहिल्या षटकामध्ये. 4 षटकांचा सामना आहे. आपल्या व्यासपीठावरती आपण पाहू शकाल श्लोक कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबईचे संस्थापक आणि द नेव्हल अकाउंट्स कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे चेअरमॅन आदरणीय श्री अविनाशजी महपती पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. त्यांच्या समवेत आपण पाहू शकाल दिवा शाखा तज्ञ संचालक आदरणीय महेशजी पवार साहेब देखील उपस्थित आहेत. या दोन्ही मान्यवरांचं या बेडेकर प्रीमियर लीग मध्ये मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत आहे. लाईन पुन्हा एकदा चुकीची आहे. पुन्हा एकदा आलाय हा व्हाईट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 12. टॅप करतायत आणि 2 धावा डिक्लेअर आहेत. धावसंख्या 2 ने पुढे जाईल, 14. सुरुवात खूप चांगली झाली आहे या मॅच मध्ये. दमदार ही सुरुवात ओमसाई प्रतिष्ठान या संघाची. रन मशीन स्ट्राइक एंडला आहे. ऋतिक भुवड टॅप मास्टर. लाईन चुकीची आहे. खराब गोलंदाजी होती आदित्य लेवण्या टीम कडून. आलाय हा व्हाईट बॉल. धावसंख्या आहे 15. टॅप करतायत, क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्या आवाक्याच्या बाहेर. फील्डर के मस्तक पे दस्तक देती हुई 4 रन. धावसंख्या आहे 19 धावा.
लाईन पुन्हा एकदा चुकीची आहे, पुन्हा एकदा येतोय हा व्हाईट बॉल. धावसंख्या 20 धावा धावफलकावरती आहेत. टॅप करण्याचा प्रयत्न, फिल्डर आहेत आणि सीमारेषेच्या बाहेर हा चौकार येतोय ऋतिक भुवडच्या बॅट मधून. यावेळी सॉफ्ट आणि खेळतात. बॅक टू द बॉलर आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 24. 24 धावा धावफलकावरती आहेत. एक चेंडू शिल्लक. टॅप करतायत पुन्हा एकदा सीमा रेषेच्या बाहेर हा चौकार येतोय आणि 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ओम साई प्रतिष्ठान या टीमची 28-28. तन्मय प्रतिष्ठान आयोजित बेडेकर प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण पाहतोय आणि या स्पर्धेमध्ये मान्यवर इथे उपस्थित आहेत आणि बेडेकर प्रीमियर लीगचे प्रमुख आयोजक आदरणीय वैभवजी बेडेकर यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण आदरणीय श्री अविनाश महपती पाटील साहेबांचे इथे सन्मान करायचा आहे. आपल्या मुख्य व्यासपीठावरती अविनाश महपती पाटील साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांचे इथे आपण विशेष सन्मान करूया. श्लोक कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबई संस्थापक अध्यक्ष आणि चेअरमॅन आहेत द नेव्हल अकाउंट्स कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीचे मुंबईचे आणि त्यांचे इथे आपण सन्मान करतोय. या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आदरणीय वैभव दादा बेडेकर यांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते हा सन्मान करायचा आहे. यावेळी लाईन खराब आहे, खराब गोलंदाजी, व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या 30. सॉफ्ट हँडने खेळतात, फक्त दिशा दिली आहे त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 31. 31 धावा धावफलकावरती आहेत. साहेबांचे इथे आपण सन्मान करूया. वैभवजी बेडेकर इथे उपस्थित आहेत या स्पर्धेचे प्रमुख आयोजक आणि त्यांचे इथे आपण सन्मान करूया. आदरणीय अविनाश महपती पाटील साहेब उपस्थित आहेत आणि दादांना विनंती असेल आपल्या शुभ हस्ते आपण हा सन्मान करूया. टीनू बेडेकर देखील उपस्थित आहेत, प्रमुख आयोजक आहेत या स्पर्धेचे. टीनू दादा लवकर यायचं, आपण शुभ सन्मान पार पाडूया साहेबांचा. आमच्या मुख्य व्यासपीठावरती क्लिअर आहे. धावसंख्या 32. चला आपल्या व्यासपीठावरती आपण सन्मान करूया. यस, हे षटक समाप्त होईल तेव्हा आपण हा सन्मान करूया. आलाय हा डॉट बॉल. धावसंख्या आपण पाहू शकाल 32. 32 धावा धावफलकावरती आहेत. खऱ्या अर्थाने श्लोक कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लिमिटेड मुंबईचे संस्थापक आहेत आदरणीय अविनाशजी महपती पाटील साहेब. खऱ्या अर्थाने दिवावासियांनी भरपूर विश्वास दाखवलेला आहे आणि खऱ्या अर्थाने सुयोगदादा भुवड यांचं देखील मी विशेष कौतुक करेन आणि तज्ञ संचालक आदरणीय महेश दादा पवार यांचं देखील मी विशेष आभार मानेन की त्यांनी आपला अमूल्य वेळ दिला या स्पर्धेसाठी आणि खूप मोठं योगदान आहे ही स्पर्धा यशस्वी बनवण्यासाठी. बेडेकर प्रीमियर लीग सीझन 7 7 वर्ष अविरतपणे ही क्रिकेट स्पर्धा सुरू आहे.
बेडेकर नगर मधील खेळाडूंना एक चांगले व्यासपीठ, एक चांगला प्लॅटफॉर्म निर्माण केलेला आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. टॅप करण्याचा प्रयत्न, धाव घेण्याचा प्रयत्न नाहीये, आलाय हा डॉट बॉल. तर आपण विशेष सन्मान करूया. आपल्या व्यासपीठावरती आपले प्रमुख पाहुणे इथे उपस्थित आहेत. आदरणीय अविनाश महपती पाटील साहेब दादा इथे उपस्थित आहेत. दादांचे इथे आपण सन्मान करूया. वैभवजी बेडेकर जे प्रमुख आयोजक आहेत या स्पर्धेचे, आणि टीनू बेडेकर या दोन्ही आयोजकांच्या शुभ हस्ते आपण त्यांचा इथे विशेष सन्मान करूया. त्यांच्या माध्यमातून खूप मोठं सहकार्य आहे ही स्पर्धा यशस्वी बनवण्यासाठी, आणि साहेबांचे इथे आपण करूया विशेष सन्मान. ब्युटिफुल सन्मान चिन्ह, प्रेमाचं प्रतीक, पुष्पगुच्छ आणि मायेची, आपुलकीची, प्रेमाची उबदार शॉल देऊन साहेबांचे इथे आपण सन्मान करूया. त्यानंतर तज्ञ संचालक आदरणीय महेश पवार साहेब इथे उपस्थित आहेत, आणि महेश पवार साहेबांचे इथे आपण सन्मान करूया. महेश पवार साहेब इथे उपस्थित आहेत. टिनू बेडेकर यांना विनंती असेल आपले शुभ हस्ते आपण हा सन्मान करूया. दिवा शाखेचे तज्ञ संचालक आहेत महेश पवार साहेब, आणि त्यांचा इथे आपण सन्मान करूया. धावसंख्या आपण पाहू शकाल 36. फुल टॉस, आणि फुल टॉस चेंडूवरती फुल टोल वसूल केलाय सीमा रेषेच्या बाहेर. बीपीएल चौकार येतोय. ऋतिक भोवडला थांबवणं कठीण झालेलं आहे. 40 धावांची पार्टनरशिप आपण पाहतोय, आणि वैयक्तिक खेळतोय 24 या धावसंख्येवरती. चांगली फिल्डिंग, चांगली फिल्डिंग. येतोय डॉट बॉल. चला या पुढील सामन्याचा टॉस देखील करणार आहोत साहेबांच्या शुभ हस्ते. सेमीफायनल नंबर 2 तन्मय प्रतिष्ठान, आणि त्यांना फाईट करणार आहे श्रेयांश 3121. धावसंख्या आहे 46. बॅटिंग आवडली असेल तर टाळ्या होऊन जाऊ द्या ऋतिक भोवड साठी. लीडिंग रन स्कोरर आहे या स्पर्धेमधील, सर्वाधिक धाव बनवलेले आहेत. नो चेंडू, त्याला देखील सीमा रेषेच्या बाहेर पाठवलाय. नो +4 हा मिळतोय पंजा, आणि सर्वाधिक धावसंख्या देखील बनवली आहे 51 धावा या स्पर्धेमधील. अंतिम चेंडू शिल्लक आहे. ओम साई प्रतिष्ठान या टीमने, आणि शेवट देखील गोड केलाय सीमा रेषेच्या बाहेर. हा येतो चौकार, आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे 55, आणि 56 धावांचं टार्गेट सेट केलेलं आहे या मॅच मध्ये. आदित्य 11 या संघासमोर ओम साई प्रतिष्ठान या संघाने. चला आपण टॉस करूया व्यासपीठावरती. टॉस हॅलो 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 हॅलो. चला विनंती असेल दोन्ही टीमचे कॅप्टन आपण टॉस साठी या. चला लवकर यायचं. तन्मय प्रतिष्ठान आणि श्रेयांश 3121. हेमंत भोईर लवकर लवकर यायचं. हेमंत भोईर, हेमंत लवकर लवकर प्लीज. चला श्रेयांश 3121, आणि विनंती असेल तन्मय प्रतिष्ठान. चला टॉस आपण करूया. आदरणीय अविनाश महपती पाटील साहेब इथे उपस्थित आहेत. दादा आपल्या शुभ हस्ते आपण टॉस करूया. सेकंड सेमीफायनल टॉस होतोय अविनाश पाटील साहेबांच्या शुभ हस्ते, आणि टॉस जिंकलेला आहे श्रेयांश 3121 या टीमने टॉस जिंकलेला आहे. नक्कीच भालकर निर्णय काय असेल. हेमंत फिल्डिंग 4 षटकांमध्ये 56 धाव बनवायचे आहेत.
पहिल्या चेंडूवरती एक धाव. ओमकार आहेत. धावसंख्या आहे 1. 56 धाव बनवायचे आहेत या मॅच मध्ये. क्या बात आहे, क्या बात आहे. चांगला चेंडू. ऋतिक भुवड विथ द बॅट विथ द बॉल इम्प्रेस करतायत या मॅच मध्ये. 56 धावांचं खूप मोठं लक्ष आहे. 14.00 सरासरीने धावा बनवायचे प्रति षटकामागे. फिल्डर आहेत. क्या बात आहे. चांगली फिल्डिंग. परंतु सिंगल डबलने काही फरक पडणार नाही या मॅच मध्ये. ओम साहेब प्रतिष्ठान या टीमला आदित्य इलेव्हन या संघाला चौकारांची आतिषबाजी करावी लागेल. चला, लहान मुलांना विनंती असेल थोडस पाठीमागे व्हा आपण. बघा फोकस आहे तिथे. ड्राईव्ह करतायत. फिल्डर आहेत आणि मिल्टीला चेंडूवरती एकूण 2 धावा. धावसंख्या 2 ने पुढे जाईल. 4 धावा धावफलकावरती. समोर बघा पडदा पकडलेले आहेत. मोरे सरकार, आपण सांगायचं लहान मुलांना मॅच तुम्ही जरूर एन्जॉय करा, परंतु बघा विद्युत जी वायर आहे ती देखील आपल्या खालून गेलेली आहे. त्यामुळे विनंती असेल कोणालाही इजा होणार नाहीये याची काळजी आपण घ्यायची. बांबूवरती जास्त ताण देऊ नका. थोडस पाठीमागे उभं राहून आपण या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. ही खासियत आहे बेडेकर प्रीमियर लीगची. प्रत्येक वर्षी नक्कीच प्रेक्षकांची अलोट गर्दी आपण पाहत असतो. ड्राईव्ह करतायत. त्याच्यावरती मिळते एक धाव. खऱ्या अर्थाने ही स्पर्धा नक्कीच डे मध्ये होती, परंतु 4 वाजता निर्णय घेतला की ही स्पर्धा डे नाईट होईल. त्यासाठी आयोजकांसाठी टाळ्या होऊन जाऊ द्या. डे नाईट फॉर्मॅट बेडेकर प्रीमियर लीग सीझन 7. डॉट बॉल येतोय आणि पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे फक्त आणि फक्त 5. चेंडू शिल्लक आहेत 18. धावा बनवायच्या 51. टॅप करतायत. क्षेत्ररक्षक आहेत आणि चुकीचं क्षेत्ररक्षण. सीमा रेषेच्या बाहेर हा चौकार येतोय या चेंडूवरती. या चौकारांची नितांत गरज आहे आदित्य इलेव्हन या टीमला आणि तो चौकार आलाय. धावसंख्या 4 ने पुढे जाईल. 9 धावा धावफलकावरती आहेत. धावसंख्या 9. चॉप करता चेंडूला. त्याच्यावरती मिळते एक धाव. धावसंख्या 1 ने पुढे जाईल. 10 धावा धावफलकावरती आहेत. धावसंख्या आहे 10. षटक क्रमांक सुरू आहे. हे दुसरं. टॅप करण्याचा प्रयत्न. फिल्डर आहेत. एकच धावा आहे. धावसंख्या आहे 11. नॉट आउट आहेत. धावसंख्या आहे 11. 45 धाव बनवायचे आहेत. 14 चेंडू कमीत कमी 11 चौकार मारावे लागतील. अशक्य अशी गोष्ट आहे, त्याला शक्य करावं लागेल. व्हाईट बॉलचा इशारा येतो. धावसंख्या आपण पाहू शकाल 1 ने पुढे जाईल. 12. धावसंख्या 12. नो प्लस विकेट.
दिलपेश कदम येत आहेत. नवी बॅट्समन लागोपाठच्या 3 चौकारांसाठी आणि पहिल्या चेंडूवरती विकेट. बघा बक्षिसाचे अनाउन्समेंट करण्याच्या आधीच दादा ते पाठीमागे आलेले आहेत डगआउट मध्ये. बघा नामी संधी आली होती, जरी संघ पराभूत झाला असता तरी देखील पैसे मिळवण्याची संधी दिलपेशला आली होती. त्या संधीचं सोनं करू शकलं नाहीये आणि माघारी परतावं लागतंय दिलपेश कदमला. संघ पूर्णपणे अडचणीमध्ये सापडलेला आहे आदित्य इलेव्हन हा संघ. न्यू बॅट्समन बॅटिंग करण्यासाठी येत आहेत. गोलंदाज चंदन आहेत. परफेक्ट यॉर्कर हा चेंडू आहे. आलाय हा डॉट बॉल. 11 चेंडू शिल्लक आहेत जिंकण्यासाठी. 43 धावांची गरज आहे. 3 विकेटसाठी विपुल कडून 500 रुपयांचं पारितोषिक असेल. चंदन यांच्यासाठी सुवर्ण संधी आहे. टॅप करतायत. इथून प्रत्येक चेंडूवरती चौकार जरी आला तरी देखील संघ इथे जिंकू शकत नाहीयेत. त्यामुळे एकतर्फी सामना सुरू आहे. 9 चेंडू 41 धाव बनवायचे आहेत. पहिल्या इनिंग मध्ये ऋतिक भुवड नावाचं वादळ निर्माण झालं होतं. त्याने खूप चांगली बॅटिंग केली आणि त्याच्याच इनिंगच्या जोरावरती तब्बल 55 धावा बनवण्यामध्ये यश आलं होतं ओम साई प्रतिष्ठान या टीमला. आणि तो संघ अंतिम फेरीमध्ये दाखल होताना आपण पाहू शकाल. फक्त औपचारिकता शिल्लक आहे. 8 चेंडू 40 आणि क्लीन बॉल. फलंदाज झाले बाद. विकेटचं बटन लागतोय. अजून एक धक्का. तू चल मैं आया ही स्थिती आपण पाहतोय आदित्य इलेव्हन या टीमची. आदित्य येत आहेत आणि आदित्य देखील बाद झालाय. विकेटचं बटन. फलंदाज झाले बाद. धावसंख्या आहे 16. क्या बात आहे. बघा वेदांत इलेव्हन या टीमचे खेळाडू आहेत. यंगस्टरचे खेळाडू आहेत आणि आय थिंक SY टर्फचे खेळाडू आहेत. आणि आता मात्र ते देखील बाद झालेले आहेत आणि आदित्य इलेव्हन या टीमची बस देखील लागलेली आहे. गाडी क्रमांक 1152 आणि सर्व कमिटी मेंबर देखील आहेत. एकच जल्लोष ते देखील करतायत. 3 विकेट साठी विपुल कडून 500 रुपये आणि आतिश कडून देखील 500 रुपये. भरपूर मेहनत आहे या सर्वांची आणि ते देखील आनंद व्यक्त करतायत. जरी ते टीनू पराभूत झाले असतील तरी देखील आनंद ते व्यक्त करतायत. हम तो जाएंगे आपको भी लेके जाएंगे. आणि फलंदाज झाल्या बाद. क्या बात आहे, क्या बात आहे. कॅमेरामनला विनंती असेल तिथे फोकस करा आपण. आता सामना तर एकतर्फी सुरू आहे आणि एकच जल्लोष आपण पाहू शकाल. बघा ही संपूर्ण मॅनेजमेंट कमिटी आहे, यांचं खूप मोठं योगदान आहे या स्पर्धेसाठी. प्रेक्षक वर्ग आपण पाहू शकाल. प्रेक्षक आणि प्रेक्षक आणि आलाय हा डॉट बॉल. फक्त 1 चेंडू शिल्लक आहे. खूप मोठा विजय मिळवलाय ओम साई प्रतिष्ठान या संघाने आणि ओम साई प्रतिष्ठान संघ दाखल. वाईट बॉल. थोडीशी वाट पाहावी लागेल. विजयासाठी वाट पाहावी लागेल. 1 चेंडू शिल्लक आहे. ओम साई प्रतिष्ठान संघ दाखल होतोय. तन्मय प्रतिष्ठान आयोजित बेडेकर प्रीमियर लीग अंतिम फेरीमध्ये